गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 6:31 झालेली आहेत आणि मी चालायला सुरुवात करून हार्डली 20-25 मिनटं झालेली आहेत. आणि आत्ता सकाळी पहा रेग्युलर चौकामध्ये इतकी वाहतूक असते. खरं तर जसं मी म्हटलं तुम्हाला की मी वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ टाकेल आणि रिपीट करणार नाही आहे. तसं मी आत्ता दाखवतो आहे. खरं हे रिपीट करत नाही आहे. मी शूटिंगला उशिरा सुरुवात केली आहे. याचा अर्थ असा आहे की असं माझं म्हणणं बिलकुलच नाही आहे की मी टाकलेले व्हिडिओ प्रत्येकाने पाहावेत. निदान माझ्यासाठी तरी मेमरी राहतील म्हणून मी वेगवेगळे व्हिडिओ टाकतो. आत्ता बिलकुल इथे थोडीफार पण खूप कमी वाहतूक आहे. पुढे मागे जाणार आहे. मी कदाचित म्हटलं असेल ह्या रेल्वेला रूळ दिसत आहेत तर ते रूळ ते पॅसेंजर वाहतूक नसते. फक्त माल वाहतूक करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी असे रेल्वे रूळ आहेत तिथे. बऱ्याच पुढे गेलेली आहे. हे जसं डबल कंटेनर वाहतात तसं आपल्याकडे पण असतात. नाही असं नाही. बराच वेळ चालू आहे खरं ते. आणि मग ऑब्वियसली बऱ्याच ठिकाणी अशा रेल्वे लाईन आहेत जिथनं फक्त माल वाहतूक करण्यासाठी ट्रॅक आहेत. कदाचित आज शनिवार असेल किंवा सुट्टी असेल म्हणून ट्रॅफिक कमी असेल. मे बी मला लिटरली माहिती नाही आहे खरं. पण आता जवळजवळ 30 ते 35 मिनटं झालेली आहेत. पण मला ह्या चौकामध्ये सुद्धा ट्रॅफिक नाही आहे. काय मागून चालत आलेलं आहे आणि लिटरली खरं किती ट्रॅफिक आहे. मी काय प्रेम दाखवतो असं नाही म्हणायचं मला. पण फारच कमी ट्रॅफिक आहे. मे बी सॅटर्डे असेल, हॉलिडे असेल म्हणून. कदाचित पहिल्यांदाच मला कोणीतरी मॉर्निंग वॉकसाठी निघालेलं दिसत असेल. 6:45 म्हणजे मी निघून जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि मॉर्निंग वॉकसाठी दिसणारे हे लोक पहिलेच असतील कदाचित, मोस्ट प्रॉबेबली. हे टू व्हीलर सेकंड दिसलेलं आहे मला आत्तापर्यंत. तर इन द सेन्स म्हणजे आज मी चालायला सुरुवात केली आहे तिथपासून. काल मित्रांनो मी ह्या रस्त्याने सरळ पुढे 3-3.5 किलोमीटर चालत गेलो होतो आणि साधारण हीच वेळ असेल. आणि आज मी त्याने आणि जाणार आहे मी ह्या रस्त्याने. आज थोडंफार इकडे पुढे कुठपर्यंत जाता येईल इथपर्यंत जाता येईल. इकडून असं पुढे पुढे जात राहू आपण. चला तर मग या रस्त्याच्या कडेकडेने चाललेलं आहे. आणि आपल्याला दिसत असेल ते नेटवर्कचं AT&Tचं नेटवर्क आहे इकडे. आणि रस्त्याची वाहतूक जे म्हणतो आहे मी मोस्ट प्रॉबेबली शनिवार असल्यामुळे कमी असेल. अर्थात कमी आहे का जास्त आहे हे तुम्हीच पहा. पण हा मेन 137
मेन रोड आहे हा, हायवे असल्यासारखा आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला दुकानं आहे तिकडे. या बाजूला हे डेंटिस्ट आहे, ॲडव्हान्स मायक्रो ब्लडिंग, HR ब्लॉक, थोडंफार मॉलसारखं आहे. आणि हे फार दूरपर्यंत नाही, हे पाहिजे दिसतंय तिथपर्यंतच आहे. आणि रस्ते जे आहे क्विक लेन, टायर अँड ऑटो सेंटर, डिवाइन नेल, सबवे. आणि असं मी आता सरळ पुढे चाललो. इकडे पुढे म्हणजे इकडे. आणि हे मागून आलेलं आहे. हा मेन बऱ्यापैकी मोठा हायवे. असं आपण पुढे जाऊयात. लहान मुलांचं प्लेनफिल्ड पेडियाट्रिक डेंटिस्ट अँड ऑर्थोपेडिक, लहान मुलांच्या दातांचा दवाखाना कदाचित मे बी असेल. आणखी एक 2 व्हीलर दिसला पा. मी असा पुढे चाललेलो आहे. आणि इकडे वेन क्लिनिक, मिडवेस्ट व्हॅस्क्युलर. रस्त्याच्या गर्दीवरनं तुम्हाला कळत असेल फार किती ट्रॅफिक आहे. आणि मोठं म्हणजे परत मी सांगतो की हा हायवे हा छोटा रस्ता नाही आहे. खरं तर रस्त्याच्या इकडून चालणं सुद्धा रिस्की आहे. कारण मी थोडा जरी चाललो आणि जर गाड्या आल्या तर इतका हॉरिबल आवाज येतो आहे आणि घाबरायला होतं आहे. त्यामुळे मी पुन्हा गवतामध्ये आलेलो आहे. हे बऱ्यापैकी जुन्या पद्धतीचं घर वाटतं मला प्लेनफिल्डमध्ये. मी प्लेनफिल्डमध्ये असं घर पाहिलेलं नाही अजून तरी. पुन्हा एक छोटा चौक आहे आणि समोर सगळे मॉल आहेत. एक मिनिट थोडं पुढे जाऊन दाखवू शकतो. खरं तर मला वाचतासुद्धा येत नाही आहेत, इतक्या दूर अंतरावर आहेत. आणि तुम्हाला तर स्क्रीनमध्ये दिसतसुद्धा नसेल कदाचित. हा पेट्रोल पंप आहे हायवेवरचा. आणि मला माहिती नाही दिसतं की नाही, पण त्याचा इथे डिझेलचा रेट लिहिलेला आहे 3.95 म्हणजे $3.95. आणि काल किंवा मागच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवला असेल तर त्याचा रेट होता 391 म्हणजे $3.91. त्यामुळे इथं प्रत्येक कंपन्यांचे डिझेल पेट्रोलचे रेट वेगळे आहेत. आपल्याकडे जसं पुण्यामध्ये कुठल्याही पंपावर जर पाहिलं तर 105-106 रुपये लिटर पेट्रोल आणि 90-80 जे काय असेल ते. म्हणजे तर तसं मला हेच सांगायचं आहे की इथे प्रत्येक कंपनीच्या पेट्रोल पंपावर रेट वेगळे आहेत. मी असं मागून चालत आलेलो आहे, असं पुढे चाललेलो आहे. आता इथे थोडंसं चालायला मला रिस्की वाटत नाही आहे, कारण गाड्या बऱ्यापैकी दुरून चाललो आहे आणि मी सेफली चालतो आहे. बराचदा कार वॉश, हे कार वॉश आहे. मला थोडंसं ते ओपन दिसलं पण नाही. असं ॲटोमॅटिक कार वॉश आहे. पुढे चाललं आहे. मी कार वॉशचा एखादा व्हिडिओ तुम्हाला अजून दाखवू शकेन. ॲनिमल मेडिकल सेंटर, अल्डी पण एक ग्रोसरीचं मोठी चैन आहे. बरेच अल्डीचे मोटरसायकल येते मागून. खूप रेअरली दिसतात, खूप रेअरली. समोर माझ्या डाव्या बाजूला फोर्ड कंपनीचं शोरूम दिसतं आणि ह्या सर्व फोर्डच्या गाड्या थांबलेल्या आहेत. मी असा पुढे चाललेलो आहे आणि त्याच्या पुढे पण आणखी एक कुठलं तरी शोरूम आहे. आपण पुढे गेल्यानंतर ते पाहूयात. कदाचित मी असा मागून आलेलो आहे आणि असं पुढे जात चाललो आहे. फोर्डचंच शोरूम आहे
पण पुढे मला लांबून हे रॉड बेकर काही दिसत नव्हतं, म्हणून मी पुन्हा इथे दाखवते आहे. इथे लिहिलेलं आहे सर्व्हिस. आणि मी थोडंसं डेअरिंग करून जर रस्त्याच्या या इकडे चालायचं म्हटलं ना तर एवढ्या इतक्या हरिबल गाड्यांचा आवाज येतो भाऊ, घाबरायला होतं. आणि पटकन मग मी ह्या गावात शिरतोय. चला तर पुढे फोर्डचं शोरूम आणि पुढे मला लिहिलेलं दिसतं आहे फोर्ड कमर्शियल व्हेकल सेंटर. आणि माझा व्हिडिओ आता जसं म्हटलं मी तसं मोठा वाढत चाललेला आहे. मला कदाचित त्या पुढच्या चौकापर्यंत सुद्धा व्हिडिओ ठेवता येणार नाही आहे, कट करावं लागेल. ही सुद्धा बऱ्यापैकी जुनी घरं असावीत, मुद्दामून मी कडेचं दाखवतो आहे. हो, मला खरं हे जुनं आहे की नवे. हे 2 मोटरसायकलवाले झाले, म्हणजे हार्डली या व्हिडिओमध्ये 4-5च 2 व्हीलरवाले मला दाखवता आले असतील. आणि मी टाळले नाहीत मोस्टली कुठले की 2 व्हीलर कुठलं चाललं आहे ते. ऑलमोस्ट सर्वांना कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मे बी छोट्या छोट्या ॲक्सिडेंट झाल्या गाड्या रिपेअर करण्याचं हे ऑफिस किंवा दुकान असावं. माझा व्हिडिओ खरंच मोठा होत चालला आहे. 11:45 ची लेन झालेली आहे साधारण. आणि हे मागचं मी दाखवतो आहे फोर्ड शोरूम. आणि मी असा पुढे चाललो आहे. तर आता मी खरं हा व्हिडिओ बंद करणार आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.